विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयामध्ये शिपाई, हमाल, स्टेनोग्राफर, हायर ग्रेड, लोअर ग्रेड, क्लर्क, ड्रायव्हर, पिऊन म्हणजे शिपाई, हमाल अशा वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि सर्व पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिपाई, हमाल आणि फराशी जे पद आहे 850 पेक्षा जास्त पदे आहे यांच्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा न चुकता डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. अशाच प्रकारच्या माहितीचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्व पदांची फॉर्म भरण्याची प्रोसेस सारखीच असल्यामुळे हा एकच व्हिडिओ तुम्हाला सर्वांना फायद्यासाठी ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा मी इथे तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी सर्व पदांसाठी फॉर्म भरण्याची वेगवेगळी लिंक आहे. सर्व पदांची वेगवेगळी लिंक आहे. जसे की आता मी ही लिंक ओपन केलेली आहे. शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठी फॉर्म भरण्यासाठी क्लर्कची वेगळी आहे, ड्रायव्हरची वेगळी आहे. तर पिऊन पदासाठी, शिपाई पदासाठी मी ही लिंक ओपन केलेली आहे. तर फॉर्म भरण्यासाठी लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. तर इथे बघू शकता पिऊन, हमाल आणि फराश ही 3 पदे दिसत आहे. क्लर्कसाठी भरत असाल तर इथे क्लर्कचा ऑप्शन दिसेल. आता मी शिपाई, हमाल आणि फराश पदासाठी भरत आहे. तर लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होणार आहे. तर या ठिकाणी कोपऱ्यामध्ये या ठिकाणी झूम करून दाखवतो. इथे 2 नंबरचा ऑप्शन काय आहे? तर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण डबल फॉर्म भरू शकत नाही. एकच फॉर्म भरायचा आहे आणि एकच भरता येतो. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की शिपाई, हमाल आणि फराश ही वेगवेगळी पदे आहे. तर पद वेगवेगळं आहे, परंतु त्याच्यासाठी एकच अर्ज करायचा आहे. तिन्यांना अर्ज होऊन जातो. एकदाच भरायचा आहे एकच अर्ज. ठीक आहे. ठीक आहे. आता हे सर्च केले आणि तुम्हाला या ठिकाणी बॉम्बे हायकोर्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, त्याच्यानंतर खंडपीठ नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर याच्यापैकी एकाच ठिकाणी फॉर्म भरता येतो. तर या ठिकाणी कोठे भरायचा आहे ते तुम्हाला इथे सर्वात पहिल्यांदा ठरवून घ्यायचं आहे. आता इथे मी छत्रपती संभाजीनगरला भरायचं आहे मला, तर इथे मी हे सिलेक्ट करणार. ठीक आहे. आता इथं पुरुषांसाठी इथे सिलेक्ट केल्याच्या नंतर श्री आहे हे पुरुषांसाठी आणि एम-एस हे आहे मिस म्हणजे या ठिकाणी महिलांसाठी एम-एस. आता पुरुषांसाठी तर इथं श्री सिलेक्ट करणार. आता सर्व अक्षरे तुम्हाला कॅपिटलमध्ये लिहायची आहेत. सर्वात पहिल्यांदा इथं तुमचं या ठिकाणी बघू शकता पहिलं नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव टाकायचं नाही. कॅपिटल अक्षरांमध्ये तुमचं स्वतःचं पहिलं नाव टाका. त्याच्यानंतर इथे वडिलांचं नाव टाका आणि शेवटचं नाव इथे तुम्ही टाका. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पोस्टल ॲड्रेस तुमचा पत्ता येथे टाकायचा आहे. ठीक आहे. पत्ता टाकल्याच्या नंतर बघू शकता पोस्टल ॲड्रेस तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. तर इथे मी जिल्हा सिलेक्ट केला. त्याच्यानंतर इथं तुमचा जोही पिन कोड असेल वेगवेगळा तो पिन कोड इथे तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे. पिन कोड मी इथे टाकून घेतलेला आहे. ठीक आहे. नंतर इथे इंडियन हे आपोआप सिलेक्ट होऊन येईल आणि इथं बघू शकता डोमेसाईल महाराष्ट्राचा डोमेसाईल आहे का तुमच्याकडे, तर इथे कंपल्सरी येस करायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी तुम्हाला कसा टाकायचा आहे, तर ईमेल आयडी जोही तुमचा ईमेल आयडी तो इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर पुढवर टाका जोपर्यंत @द आहे त्याच्या अगोदरचा ईमेल टाका. येथे टाकू नका. ठीक आहे. @येथे टाकू नका. ऑलरेडी येथे आहे त्याच्या अगोदरची जी माहिती आहे, जे नाव वगैरे असेल, आकडे वगैरे ते इथे टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं gmail.com अशा प्रकारे लिहा. हे टाकू नका, हे अगोदरच इथे आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक, मोबाईल नंबर इथे बरोबर टाकून घ्या. आधार कार्ड नंबर इथे देऊ शकता. हे कंपल्सरी नाही द्यायचं असेल तर द्या, नाहीतर देऊ नका. ठीक आहे. आता इथे खाली जेंडर सिलेक्ट करायचा आहे. मेल, फिमेल इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्या. हा ऑप्शन रिकामा असू द्या. त्याच्यानंतर रिजन बघू शकता. रिजनल या ठिकाणी तुमची जोही धर्म आहे हिंदू, मुस्लिम, शीख, साई वगैरे जोही ऑदरमध्ये असेल तर ऑदर सिलेक्ट करा. जो असेल तो इथे सिलेक्ट करा. आता कॅटेगरीमध्ये ऑदर या ठिकाणी तुमची इथं पुढे आल्याच्या नंतर कॅटेगरी एस-सी, एस-टी, ओबीसी, एन-टी-बी वगैरे सर्व जे कॅटेगरी आहेत ती तुम्ही इथे जी असेल ती इथे सिलेक्ट करून घ्या. ठीक आहे. कॅटेगरी सिलेक्ट केली. आता पुढील या ठिकाणी आता समजा एस-टी मी कॅटेगरी सिलेक्ट केली आहे, तर एस-टी कॅटेगरीमध्ये कोणते आहे तुम्हाला या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी उपकॅटेगरी असते ती येथे सिलेक्ट करू शकता. जर माहीत नसेल तर येथे नाही टाकली तरी देखील चालेल. त्याच्यानंतर इथं तुम्ही तुमची जन्मतारीख टाका. तुमचं या ठिकाणी वर्ष येथे पहिल्या या ठिकाणी तारीख टाका. त्याच्यानंतर इथे महिना टाका आणि त्याच्यानंतर इथं वर्ष सिलेक्ट करा. ठीक आहे. इथं बरोबर तुमचं वय मोजून किती आहे ते तुम्हाला तिथे बघायला भेटेल. आता तुमचं हे जन्म ठिकाण तुम्हाला येथे टाकायचं आहे. बघू शकता प्लेस ऑफ बर्थ म्हणजे या ठिकाणी तुमचं जन्म ठिकाण, जन्माचं ठिकाण टाकायचं आहे. तुमच्या या ठिकाणी 10वीच्या शाळा सोडल्याचा दाखला असतो. त्याच्यावरती जन्माचं ठिकाण तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याच्यानंतर इथं मॅरिड आणि अनमॅरिड 2 ऑप्शन आहे. आता जर तुम्ही इथे मॅरिड केले ना, तर बघू शकता. मॅरिड केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी
किती मुले आहेत इथे टाकायचं आहे. किती मुलांचा आहेत 1-2 असेल तर येथे टाकायचं आहे. आणि जर 2005च्या नंतर तुम्हाला किती मुले आहेत ते देखील येथे टाकायचं आहे. ठीक आहे. आता अनमॅरिड इथं अनमॅरिड मी इथे करणार. त्याच्यानंतर इथं बघू शकता आता खूप विद्यार्थ्यांचा हा जो प्रश्न आहे बघू शकता, वेदर कॅन्डिडेट बघू शकता डिफरंटली एबल पर्सन म्हणजे जर अपंग असेल तर येस करा अन्यथा नो करा. ठीक आहे. आता इथं हा पॉइंट कोणासाठी आहे इथं लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांकडे 7वीचं मार्कशीट म्हणजेच 7वीचा निकाल नाही त्यांनी इथं बघू शकता नो करायचं आहे. जसे नो करेल ती माहिती 7वीची आपोआप येथे फिल होते. बघू शकता 7वी माहिती एसटीडी बघू शकता 50 मार्क आपोआप लिहून येतात. ते काही करण्याची गरज नाही. ज्यांच्याकडे नाही त्यांच्यासाठी आणि ज्या विद्यार्थ्यांकडे येस आहे ते समजा येस केलं तर याची आपोआप माहिती सर्व भरायला येते. परंतु ज्यांच्याकडे मार्कशीट नाही त्यांनी इथे नो करा. ठीक आहे. नो केल्याच्या नंतर तुमचा इथे शाळेचं नाव टाका. पूर्ण इथे माहिती बसत नाही. शॉर्टमध्ये टाका. शॉर्टकटमध्ये इथे माहिती टाका. त्याच्यानंतर तुम्ही 7वी कोणत्या वर्षी पास झाले ती माहिती इथे टाकायची आहे. ती टाकल्याच्या नंतर आता 7वीची माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला अजून दुसरी माहिती टाकायची असते. समजा 8वीची, 9वीची, 10वीची, 12वीची, 11वीची, ग्रॅज्युएशनची. तर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल इथं बघू शकता ऍड नावाचा ऍड ऑप्शन क्लिक केले तर बघू शकता. आता मला इथे तात्पुरतं इथे थोडं लिहून घेतो कारण ही माहिती भरल्याशिवाय पुढील माहिती ओपन होत नाही. आता या ठिकाणी साल मी समजा 2000 इथं केलं सिलेक्ट 2012-13. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ऍड माहिती केल्याच्या नंतर इथं बघू शकता 10वीची 7वीची टाकली 8वी 9वी 10वी जेही तुमच्याकडं जेवढी जास्तीत जास्त तुम्ही क्वालिफिकेशन टाकणार आहेत ती सर्व टाकायची आहे येथे तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा या ठिकाणी तुम्हाला ते या ठिकाणी 7वीची इथं 10वी टाकले. त्याच्यानंतर 10वीचा बोर्ड कोणता होता तो टाका. कोणत्या वर्षी पास झाले ते टाका. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व विषय मिळून किती गुण मिळालेले आहेत ते इथे टाका आणि किती पैकी मिळालेले आहेत ते इथे टाका. आपोआप तुमची टक्केवारी इथं येऊन जाईल. अशी सर्व माहिती इथे टाकून घ्या. तुमच्याकडे दुसरं कोणताही स्किल टेस्ट असेल तुम्हाला या ठिकाणी टायपिंग वगैरे येत असेल कोणत्याही या ठिकाणी स्किल टेस्ट असेल तुमचा एखादा कोर्स वगैरे झाला असेल कोणतं या ठिकाणी स्किल असेल तर ते इथे येस करून त्याची माहिती इथे तुम्ही देऊ शकता. मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते की सर्व माहिती या ठिकाणी सर्व बॉक्स येते तुम्ही क्लिक करून घ्या. मराठी भाषा लिहिता वाचता येत असेल तर सर्व क्लिक करा. हिंदी येत असेल तर क्लिक करा आणि इंग्लिश असेल तर क्लिक करा. ठीक आहे. सर्व माहिती आता या ठिकाणी बघू शकता. डज कॅन्डिडेट बघू शकता वर्क इन एनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट तुम्ही कोणत्याही या ठिकाणी सरकारी कामाला दुसरीकडे जर जॉबला असेल अगोदरच तर इथे येस नो ऑप्शन करून टाका. ठीक आहे. आता हा देखील ऑप्शन नो करा. हा देखील ऑप्शन नो करा आणि आता तुमच्या केस वगैरे पोलीस कंप्लेंट वगैरे असे आहे का येस नो करा तुम्ही. त्याच्यानंतर बघू शकता डिपार्टमेंटल तुम्ही आधीच या ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इन्क्वायरी बसली आहे का तुमच्या या ठिकाणी फौजदारी गुन्हा वगैरे आहे का तो येस नो करा. आणि त्याच्यानंतर एमपीसी युपीएससीने तुम्हाला कधी प्रतिबंधित केलं आहे का ते देखील इथे येस नो तुम्ही करायचं आहे. ठीक आहे. ते सर्व माहिती टाकल्याच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वरती जी नावे तुम्ही टाकणार आहे त्यांची इथे माहिती द्यायची आहे. आता 2 लोकांची तिथे माहिती तुम्ही एखाद्या आपल्या गावच्या सरपंचाची देऊ शकता. त्याच्यानंतर पोलीस पाटील ची माहिती देऊ शकता. त्याच्यानंतर एखादा शिक्षक, मुख्याध्यापक, वकील, डॉक्टर असेल तुमच्या गावातील तुम्हाला ओळखत असलेल्या त्या व्यक्तीची इथे नाव टाका. त्याचा या ठिकाणी व्यवसाय डॉक्टर असेल तर डॉक्टर टाका. शिक्षक असेल तर प्रिन्सिपल वगैरे इथे टाका. शिक्षक, टीचर वगैरे. त्याच्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि त्याचा ऍड्रेस देखील इथे टाका. अशा प्रकारे 2 व्यक्तींचा तुम्हाला इथे सर्व माहिती द्यायची आहे. बरोबर माहिती द्यायची आहे. आता ही सर्व माहिती टाकून झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचा पॉइंट इथे पेमेंटमध्ये खूप सारी गडबड होत असते. त्याच्यामुळे पेमेंटला नीट समजावून सांगतो तो बघा. आता सर्वात पहिल्यांदा ज्या दिवशी तुम्ही पेमेंट करत आहात ना, ज्या दिवशी पेमेंट करत आहात त्या दिवसाची इथे तारीख टाकायची आहे, महिना टाकायचा आहे आणि वर्ष टाकायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करून घ्यायची आहे. फोटोची साईज या ठिकाणी फोटोची साईज 40 केबीच्या जास्त नसावी, 40 केबीच्या आतमध्ये असावी आणि सहीची साईज देखील कमी असावी त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जो हा कॅप्चा आहे जशाच्या तसा इथे टाकून घ्या. जशाच्या तसा इथे कॅप्चा टाकून घ्या आणि काहीच करू नका. इथे सध्या काहीच करू नका. त्याच्यानंतर पेमेंट अगोदर तुम्हाला करावे लागते. ठीक आहे. त्याच्यासाठी सर्व माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला इथे बघू शकता क्लिक हिअर टू ऑनलाईन पेमेंट या बटनावरती तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे. या बटनावरती गेल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही कोणत्या पदासाठी इथं खाली आल्याच्या नंतर कोणत्या पदासाठी पेमेंट करत आहात ते पेमेंट इथं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे पेमेंट मी इथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करतो. ही माहिती टाकताना चुकू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुमचं फक्त स्वतःचं पहिलं नाव टाका.
त्याच्यानंतर मिडल नेम वडिलांचं नाव टाका, त्याच्यानंतर शेवटचं नाव तुम्ही इथे टाका, त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे टाका, ईमेल आयडी इथे टाका, जन्मतारीख बरोबर टाका, ऍड्रेस तुमचा या ठिकाणी इथे ऍड्रेस छोटा असेल तर अर्धा वरती टाकायचा आहे आणि अर्धा खाली टाकायचा आहे, कारण खालच्या ओळीमध्ये देखील ऍड्रेस लिहावा लागतो. सर्व माहिती बरोबर आहे याची खात्री झाल्याच्या नंतर खाली या. ठीक आहे, हा ऑप्शन ब्लँक सोडला तरी चालेल. ठीक आहे, इथं तुमचं नाव पूर्ण इथे तुम्ही टाकून घ्या. त्याच्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाका, त्याच्यानंतर इथं ईमेल आयडी टाका आणि बघू शकता इथं जो खाली चेक बॉक्स दिसत आहे, बघू शकता या चेक बॉक्स वरती तुम्ही इथे क्लिक करा. या चेक बॉक्स वरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता जो हा कॅप्चा दिसत आहे वेगवेगळा असेल, अवघड वाटल्यास इथून तुम्ही बदलून घेऊ शकता. जो कॅप्चा आहे तो जशाच्या तसा इथे टाका. टाकल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. आता तुम्ही इथे नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे किती फी पेमेंट करायचं आहे ते तुम्हाला इथे दिसेल. खाली आल्याच्या नंतर इथं बघू शकता सर्व माहिती मी इथे फेक टाकलेली आहे. फक्त फॉर्म भरून घेण्यासाठी तुमची सर्व माहिती इथे तुम्हाला दिसलेली बघायला भेटेल. त्याच्यानंतर खाली या आणि नेक्स्ट या पर्यायावरती इथे तुम्ही क्लिक करा. ठीक आहे, या पर्यायावरती क्लिक केल्याच्या नंतर SBI बँकेचे अनेक तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. आता सर्वात सोपं तुम्हाला कंचा आहे तर UPI ने जाते, तर त्याच्यावरती काय आहे स्कॅनरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. तर क्लिक हिअर या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर महत्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्या. सर्वात महत्वाचा पॉईंट हा जो कोड असतो ना, हा इथे तुम्ही कॉपी करून घ्या. हा कोड कॉपी करून घ्या, कारण तुम्हाला तो टाकल्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही. तो कोड असेल तुमचं पेमेंट वाया जाईल जर हा कोड तुम्ही लिहून घेतला नाही. फोटो वगैरे काढून घ्या किंवा कॉपी करून घ्या. ठीक आहे, तो टाकल्याच्या नंतर आता बघू शकता इथं या ठिकाणी काढून घ्या. आता इथं क्यूआरचा ऑप्शन दिसेल. हा कोड या ठिकाणी जो असेल तो या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी कॉपी करून घ्या. बघू शकता हा कोड असतो, पूर्ण कॉपी करून घ्या तुमचा जो असेल तो. त्याच्यानंतर आता आता इथं बघू शकता क्यूआरचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करा आणि इथे क्यूआर वरती पेमेंट करा. जसे तुम्ही पेमेंट कराल इथं पेमेंट कंप्लीट झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला प्रिंट म्हणजे या ठिकाणी फॉर्मची प्रिंट भेटणार नाही, लगेच नाही भेटणार, हे लक्षात घ्या. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता इथं तुमची म्हणजे पेमेंट केल्याच्या नंतर इथून लगेच तुम्ही पेमेंट केल्याची ₹1000 चलन केलं आहे याची पावती तुम्हाला भेटेल. ठीक आहे, पावती भेटल्याच्या नंतर ती डाउनलोड करून घ्या आणि पुन्हा या ठिकाणी बॅक या. आता तुम्ही जो फॉर्म भरला होता त्या साईटवरती पुन्हा या आणि जो या ठिकाणी तो नंबर मी तुम्हाला कॉपी करायला सांगितला होता, कोणता नंबर तर बघू शकता कोणता नंबर, हा जो नंबर कॉपी करायला सांगितला होता तो या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण नंबर लिहून घ्या. त्याच्यानंतर हा बघू शकता DU अगोदरच आहे, तो DU टाकायचा नाही, कारण ओ पासून पुढे जे या ठिकाणी बघू शकता इथं जर बघितलं DU येथे देखील आधीच आहे, परंतु इथे हा ओ आहे. बघू शकता शून्य नाही, हा ओ आहे. ओ पासून पुढे माहिती पूर्ण या ठिकाणी कुठे टाकायची तर इथं पेज काढून टाकायचं नाही, इथं तुम्ही पूर्ण माहिती इथे टाका. पूर्ण माहिती कॅप्चा वगैरे टाका. सर्व माहिती टाकल्याच्या नंतर आय ॲग्री या बटनावरती क्लिक करा. तुमचा फॉर्म या ठिकाणी मी इथं सक्सेसफुल सबमिट झाला असे नाव येथे तुम्हाला आलेले बघायला भेटेल. ते झाल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी वरती या, इथं या, तुम्ही इथं या. काय करायचं आहे इथं आल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटेल इथं फाइंड युअर रजिस्ट्रेशन आयडी या बटनावरती इथे तुम्ही क्लिक करा. या बटनावरती आल्याच्या नंतर बघू शकता इथं आजची तारीख वगैरे आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर इथे बरोबर टाकायचा आहे, जन्मतारीख इथे बरोबर टाका, कॅप्चा टाका आणि या खालील बटनावरती इथे क्लिक करा आणि शो या बटनावरती क्लिक करा. शो या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय भेटेल एक नंबर भेटेल. बघू शकता पी नावाने पिऊनसाठी म्हणजे शिपाईसाठी भरत आहोत तर पी पी EN या नावाने एक नंबर भेटेल इथे, तो तुम्ही लिहून घ्यायचा आहे. तो नंबर लिहून घेतला आहे. त्याच्यानंतर आता हे पेज काढून टाका आणि इथं प्रिंट ऍप्लिकेशन या बटनावरती तुम्ही जा. प्रिंट ऍप्लिकेशन या बटनावरती गेल्याच्या नंतर ईमेल आयडी टाका आणि इथं जाऊन आपण जो या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भेटला, जो रजिस्ट्रेशन नंबर भेटला तो इथे रजिस्ट्रेशन नंबर टाका. त्याच्यानंतर इथं काय भेटेल तुमची जन्मतारीख इथे टाका, कॅप्चा जशाच्या तसा इथे टाका. त्याच्यानंतर जो सिक्युरिटी कोड आहे सिक्युरिटी कोड तो इथे टाका आणि जनरेट या बटनावरती क्लिक करा. तुमचा फॉर्म ओपन झालेला बघायला भेटेल आणि फॉर्म ओपन झाल्याच्या नंतर तो तुम्ही डाउनलोड करू शकतात. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म तुम्ही भरू शकतात. याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या.